देवा, मी आमच्या घरी चालले, माझ्या माणसांपासून लांब पण माझ्याच माणसांकडे. नकळत आमच्या हातून खूप चुका झाल्या, त्यांना दुखावलं आम्ही. गैरसमजातून गोष्टी घडत गेल्या आणि आम्ही त्या थांबवू शकलो नाही. पण आम्हाला माफ कर. शिवने बाबांच्या मनातला गैरसमज दूर केलाय, त्यांचा राग घालवलाय. तशीच अम्माजींच्या मनातली कटुता मलाही घालवता येऊ दे. सगळं पहिल्यासारखं छान होऊ दे. आमच्या हातून काही चुकलं असेल तर माफ कर. गौरी जी, चौबे मामा को फोन करके बुला दिया सामान लेने के लिए? सब तैयार है ना? हो, सगळं तयार. काय असं का बघतोयस? गौरी जी कहाँ है हमारी? वो तो पता नहीं. वैसे भी शुक्ल जी के साथ शुक्लायनी शोभा देती. अब आपके गौरी जी को मुंबई में ही छोड़िए और हमारे साथ चलिए अपने घर बनारस. समझे शुक्ल जी? समझ गए शुक्लाइन. ऐसे सही बोले? बिल्कुल पानी की तरह, किसी भी रंग में ढल जाती हो. बहुत खूबसूरत लग रही हो. शिव सोबत असेल ना तर गौरी कुठेही आणि कशीही सुंदर दिसते, कारण तिच्यात शिवचं प्रतिबिंब आहे. हाँ, तो शिव भी तो गौरी के बिना अधूरा है. सही कहें गौरी जी, अगर आपका साथ नहीं होता ना तो पता नहीं हम घर जा भी पाते कि नहीं. वैसे अब इस घर को छोड़ के जा रहे हैं ना तो अच्छा नहीं लग रहा. मतलब हमें पता है मजाक मजाक में ही सही, पर बड़ी मेहनत से घर बनाया था. अब यहाँ से जा रहे हैं तो खाली खाली सा लग रहा है मन. मन खाली नहीं, मन रिकाम. तो वही तो बोला हमने, खाली. मन रिकाम कसं असेल? हे घर आपल्या मनात कायम राहील. बघ, एवढ्या सगळ्या आठवणी आपण आपल्या सोबत घेऊन चाललोय. तो बघ, तो बघ. चल चल चल. क्या? तो बघ, शिव तिथे स्टँड लावतोय आणि मी मार्क करते. और आप यहाँ पे हमारे लिए खाना बना रही हैं. आता मी दमले. तू प्लीज आवरून घे सगळं. उससे फर्क क्या पड़ा? हमारी बीवी तो वहीं बैठी रूठ के. तू समजूत काढायलायस ना, म्हणून मला रुसून बसायला आवडतं. आता ये समजूत काढायला. एवढ्या सगळ्या आठवणी आपण आपल्या सोबत घेऊन चाललो. वहां पे भी घर बसाना है, ऐसे ही प्यार से. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.